नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. हिला आज प्रबोधिनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा होत असते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पूजा पार देखील पडली. पण या शासकीय महापूजेमागचा इतिहास माहितीये का? ही पूजा कधीपासून आणि कोणी सुरू केली याचीच माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महसूल मंत्री राजाराम बापू पाटील यांनी शासकीय पूजा केली. पण आषाढीला होणारी ही पूजा काही कारणांनी होऊ शकली नाही. 1971 साली देखील शासकीय पूजा पार पडली नाही. त्याच्या पुढच्याच वर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला. लोकांनी असा समज केला की ही पूजा बंद केल्यानेच दुष्काळ पडला. त्यामुळे ही पूजा पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी लोकांकडून व्हायला लागली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. नाईक साहेबांनी लोकांची मागणी लक्षात घेऊन विठुरायांची शासकीय महापूजा सुरू केली. विठ्ठल मंदिराच्या संबंधीचा विशेष कायदा मंजूर केला. तिथून पुढे कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री तर आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा पार पडते. वसंतराव नाईक साहेबांचे पंढरपूर कनेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा.